अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून या पावल नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचितपणा. ऐसा मने करून या विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे हवेरी नामक ग्रामी आयुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळपणामे द्विजकोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सराफी करती, जगी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले, मती पलटली तयांची. लटिका उगा संसार, या माझे नाही सार. परलोकी दारा पुत्र, कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळापाच्या मनात यापरी विचार येत, सदा उद्विग्न चिंत. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू अपना प्रती, कोठे आता भेटेल हाच विचार. रात्रंदिन चिंताचे न होय समाधान, तयाप्रती सुस्वप्न. 3 रात्री एक पडे, पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून या अपना पुढे येती. पाहून या ऐशा खुशी उलासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे हे सर्व घरदार. मायापाश दृढोत्तर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम अम्मासी ऐसे मागुती. सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगून सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडले मुरगुंड ग्राम प्रख्यात, येथे आले फिरत फिरत. येथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननी गती. घराहून या परी मार्गी लागल्या पूर्व पुण्यस्थान स्नान दान करता ती महायात्रा. स्वामी चरित्र पथक्रमिता. मी किंकर मागी लागले पती अति पवित्र. चिदंबर पुण्यस्थान तयाचे घेऊन या दर्शन पुढे करावे. मार्गक्रमण श्रुती होणे सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोटी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्ती तैसाची अजयाची ख्याती सर्वत्र. विद्याधनाचे माहेर, लिप्तपणे संसार करून या कामक्रमताती क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चिंती. मग शिवाराधना करती कामना चिंती धरून या. 2 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी तू. मी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वराशी आनंदले मानशी. वार्ता सांगता कांतेशी तेही चिंती. तोषली तियेशी झाले गर्भधारण. आनंदले उभयंताचे मन. तो साक्षात उमार मन. तिच्या उदरी राहिला आनंद ब्रह्मांड. ज्याची उदरी इच्छा मात्रे घडीमोडी. तो परमात्मा त्रिपुरारी. गर्भवास भोगित 9 मास भरता पूर्ण. कांता पसरली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिता ते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामा विधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशशी समान. बाळ वाढू लागले प्रत्यक्ष. शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहून या जन्नी जनकाला कौतुक अत्यंत वाटसे. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी वृत्त होते गौरी. चिदंबर तया उसरी. पूजे लागी आणले नृतिकेचा गज. करून पूजा करती यजमान यथाविधी. सर्व पूजन दीक्षित त्याशी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजाशी प्राण येऊन तत्वत्ता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी अशी कृती पाहून या सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला पार दाखविती चिदंबर प्रत्यक्षचे. का शंकर जगदुद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यत्न केले दीक्षिताने. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समयी कधीने ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सर्वनी. दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयाशी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अनान्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दादा त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणे झाला श्रुत. म्हणती ते सांगतील दीक्षित ते मान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला तरी ते निरोप देई जे. ऐसा सांगत दीक्षिता प्रती तया वेळी काय बोलती.
आता पालटली तुझी मती त्वरित मागची निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावती राहिले परतंत्र्य जन्मावरी एके समयी अकलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही याते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ताई होती लीला विगरी श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांची सदनी असतील नवल नसेची मासिद दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोंडी बाळापायत पुण्यस्थान जाणवनिया येथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करुनिया एकाग्र चिंता अवधान धावे श्रोते हो पुढील अध्यायी कथन बाळाप्पा करतील जपध्यान तयाची भक्ती करून तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली अम्मावरी करवते मागणे ह्याची स्वामीप्रती दृढ इच्छा माझे चिंती शंकररावांचे प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो इति श्री स्वामीचरित्र सारामृताना प्रकृत कथा संवाद सदा परिशोध प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्रीरस्तु श्री स्वामी राजा पूर्णमस्तु शुभ भवस्तु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णले. बाळाप्पा मुरगोंडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. येथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती येथे आपला मनोदय सिद्धी सजाईल आणि संशय फेटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने परिमुरगोंडीचे विप्र बाळाप्पाचे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी येथे आपण जाऊनी बेसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी होणे सांगते तैसे करावे मानवला तयांशी विचारा निघाले येथून या सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्नान ते कामना धरून या चिंती सेवेकरी सेवा करती येथे व्हावे भीमरीती स्नान करते भक्तजन पुत्र कामना धरून या चिंती आराधिती नरसिंह सरस्वती दरिद्री अनिश्चित रोगी जन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करते गंगालताना नमस्कार घालती कोणी येथील सर्व सेवेकरी नित्य नेमे 2 प्रहरी मागुनी या मधुकरी निर्वाह करती आपला बाळापाय ते पातले स्नान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावी वंदली प्राप्त काळी उठण संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागुती येथे गावात सेवेकऱ्याबरोबरी मागोनी या बरोबरी भोजनोत्तर संगमावरी परतुनी येते ते मध्यान्ह स्नान करून या पुन्हा बसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्यावंदन जप करताना मस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येते बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संपत्ती सर्व सतनी परांना ठावे नसे स्वप्ने सांप्रत भिक्षा मागतील सद्गुरु प्राप्ती करता सोडून या गृहसुतकांता दर्शनाची परवा न करता आनंदव्रती राहती पंचपक्वाने सोडती सेविती घरी येते मागोती मधुकरी मेथी कोरड्या भाकरी उदरप्रती न होय दर्शनाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदासन हेची अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी त्याने देखून या ऐशी परी बाळापाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी निते यावे आमच्या सदनीचे जे पडेल तुम्हास कमिते ते आम्ही पूर्वीजी बाळापाशी मानवले 2 विकास तैसे केले पोट भरून याचे विले परिसंकोच मानसी जाणे सोडलेल्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोळी उदकी बटवावी आणून या बाहेरी बैसून या तिथे शेवरी मग खाव्या भाकरी असा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निश्चितीने चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली घरदा सोडले वनिता पुत्रा त्यागील अति कष्ट सोशिले सद्गुरुकृपाने मी नहेची हिन आपले प्राकन भोगवे दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची ऐसा विचार निशितीनी येती बाळापाच्या मने तथापि कष्ट सोसोनिया नित्य नेम चालविला 1 मास होता निशिती स्वप्नितीने ते मूर्ती ओनिया दर्शन देती बाळापा चिंती सुखावे 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता की रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया अज्ञापी अक्कलकोटी तिसरी दत्त स्वामी रूपे नांदत येथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहुणे ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण फळे ह्याचे फळ मिळेले की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयांशी एक पत्र शयेखाली सापडले यात लिहिली 1 ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुणे ते विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण अनकी या काही दिन क्रम आपला चालवावा मग कोण एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षा ते ठेवून या वस्त्रासी या
गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्यास्थानी वस्त्र उचलिता खालून यावर चिक एक निघाला. त्या तयाशी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाची परत आले. गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळाप्पा तोषलेंतरी उत्तम दिन मानेला. अक्कलकोटी जावयाशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुनी तयाशी मार्गावरी झाले. चरण चालून अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळाप्पा पोचले. येऊनिया नगरी रम्य ते केली. येथे नृषी सरस्वती येथे रूपे वास करीती. येथे सर्व सुखे नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया नगराच्या नारी कामधंता करता घरी. इथे गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी. यात्रा उत्तरे घरोघरी. नामघोषे ते नगरी. रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कानपाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती रामदासी अघोरपंथी दर्शन येते स्वामींच्या. कोणी करती कीर्तने गायन आणि वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णमी अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भगवान स्वामी कृपेने झाले पुण्यवान. दैकोन नगरी बाळाप्पा तोषलेंतरी पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक झाले. बाळाप्पा होऊन या सेवेकरी स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी. पुढले अध्यायी परिसा विजयाचा महिमा. गत जो केवळ सच्चिदानंदा विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी. इति श्री स्वामीचरित्र सारामृताना प्रकृतगत संमत श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय. गोढा श्रीरस्तु शुभ भवस्तु. अध्याय 12. श्री गणेशाय नम करावा. जगोद्धार हरावया. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे प्रकट होतं त्याची समर्थ श्री स्वामी कथा त्याच्यांती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते. खास बागेत यात्रा आली. या बहुत गर्दी झाली श्री जवळी. बाळाप्पाच्या मानसी तेव्हा चिंता पडली ऐशा गर्दीत आपणाशी. दर्शन कैसे होईल परी. दर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तन्मन स्वामीचरणी लागले. दर्शन इच्छा उटकट चिंते. खडी साखर घेऊन या हाती. गर्दी माझी प्रवेश करते. स्वामी सन्निधी पातले. अजन बहुहास्य सुहास्य वंदन. स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने दाहून दृढ चरण धरले. कंठ सतदित झाला. चरणी भाव ठेविला. क्षणिक मी पण विसरला. परम तोषला मानसी. गंगा मिंजली सागरी. तैसे तरंग जलाभेतरी. तैसे बाळाप्पा त्या अवसरी. स्वामीचरणी दृढ जडले. मधुस्तव ब्रह्मर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामीचरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. ओनिया भानावरती. श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र होते गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भोतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व राक्षसे लिंगन दिले त्यांनी. प्रेमे करून बाळाप्पा कारणे प्रेमायच्या कृतीने धाविले. धन्यता मानून या मनी. बाळाप्पा निघाले दुनिया परी. त्यांचे श्रीचरणी चिंतक गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार. ते होते बिराडावर स्वयंपाक करून या तयार. म्हणते जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिराड्यावरी. बिराडे परतवून जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिला. म्हणती जाऊन या स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी. आवश्यक म्हणून तयाशी. बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयाशी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ हस्तिनापुर मंदिरात राजाज्ञे वाचुनिया. येथे प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकून या वर्तमान बाळाप्पा मनी खिन्न झाले. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपला हस्ते न हेचे. मार्गावरून या परतले. सत्वर बिराडावरी आले. ते नैवेद्य अर्पण केले. मग चारले भोजन. नित्य प्राप्त काळी उठण षटकर्माते आचरण घेऊन या स्वामी दर्शन. जपा लागी बैसले. श्रीशंकर उपास दैवत याचे करावे पूजन नित्य. मध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन या स्वामी जवळी. येऊन या मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधू करी. मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी आणि पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळापादी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी. इच्छा बाळाप्पाच्या अंतरी. सुंदराबाईच्याही करी अधिपत्य. सर्व असे एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही स्त्रीसेवेशी करीत जावे आनंदे. बाळाप्पा म्हणे आनंदला. म्हणे सुदिन आजोगावला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे. भूतजन सेवेकरी. बाई मुख्य त्या माझारी. या सर्व अधिकारी तिच्या करी. व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामी सेवा
बहू मी प्रिय बहू स्वामीशी ऐसा अभिमान तेची गर्भावर इतरांशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपापसात भांडणे होती सदा ती स्वामीसेवेची. येथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चिंती रणती ही वस्ती करती परी येतेची पूजा आरती नियमे करती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून या संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून या चिंती सेवा करते आनंदे ऐसा लुटता. काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधून या रक्त वाहत असे. रात्रंदिवस तया दुखे विबळ होत म्हणती कैसे करावे भोगीला काही दिन कागदाची पुढे बेंबीतून या पडली ती पाहता उकलून विषतात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे मरण विष दिले कानवल्यातून या पडल्याच बाहेर. स्वामी कृपेने आजवर गुप्त राहिले होते उतरी. सद्गुरु सेवा याचे करावे व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी तयांचे अंतर परी स्वामी महिना झाले कित्येक सोमवारी. तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतवून स्वामी सेवेकारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वरजावे तयसी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करते. परी बाळप्पाच्या चिंते विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आदल्या जाणं हे नसे सत्य पूर्ण विनोद केला नव्हे. पूजा करणे उचित न करावे ह्याचे सत्य. या परी चिठी आली तर प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठी यातून या उचलून पाहता वाचून न करा वेची पूजन ते माझी हेलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी त्या सत्य म्हणली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भाव 16 नामे विख्यात तयांचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीचे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून हे सुंदराबाई उचलून नेत असेल सत्वर त्यामुळेच 16 प्रती अल्प होईल द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होतं आपले. तेव्हा जामात शुशर उभयांता करती विचार. बाळप्पा ते आता दूर गेले पाहिजे व्यक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापत्र सोडून या देशी आपण इथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होतं नुकसान असे बोला ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खावं न करतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाची जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा इथं करी तसे. तेव्हा निरुंतर झालाय सवपाय खुंटला. मग तयाने बायला कारभार चिठी याचा तयाने पुसिले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कपाट्य मनी आणले म्हणे जावया आपणाशी समर्थना देती आज्ञेशी तरी टाकून या चिठ्ठी अशी आज्ञा देवी आपण. तयांचे कपट न जाणून आवश्यक म्हणे याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयांतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उतरली सत्वरी येथे राहून याचा करी असे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय कुंठला. महाराजा बाळप्पाला न सोडले निश्चये. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दया चोके व दया घन भक्त काच कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयाशी सदैव शरण इति श्री स्वामीचरित्र सारामृत अनाप्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिशोध द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा पूर्णमस्तु. श्रीराज.